आज 20 मे रोजी अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं पुकारलेला या बंदमध्ये सातारा जिल्हा आणि सातारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सहभागी होत आहे। सदर बंद हा पूर्ण भारतामध्ये 22 लाख 12.5 लाख लोक यामध्ये सहभागी होत आहेत। हा बंद याच्यासाठी आहे की मध्यंतरी 2000 GSR 812 आणि GSR 220 या पद्धतीने एक अमेंडमेंट झाली। या अमेंडमेंटला केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं चॅलेंज केलं। सुप्रीम कोर्टाचा आदेश असताना की ऑनलाईन विक्री करू नये, ऑनलाईनमध्ये लोकांना चुकीच्या पद्धतीने औषधं मिळतात। आज या ठिकाणी आजपर्यंत असं कोणतंही चॅनेल नाही की ज्यांनी ही ऑनलाईन औषधं शोधली नाहीत। ऑनलाईनमध्ये डुप्लिकेट औषधं, ग्राहकांना होणारा त्रास, या सगळ्या गोष्टीपर्यंत पोचू शकतात। आत्तापर्यंत 20% औषधं ही डुप्लिकेट आहेत, जी घातक आहेत आणि अशा पद्धतीची औषधं लोकांपर्यंत जाऊ नये। आणि आत्तापर्यंत सरकारला गेली 5 वर्ष आम्ही वेळोवेळी ह्या मागणी करत आहोत की या संदर्भात लक्ष द्या। त्या लक्ष न दिल्यामुळं आज हा शेवटी बघा ह्या गोष्टीचा आम्हालाही जाणीव आहे की अत्यावश्यक सेवेमध्ये आहे, ग्राहकांना त्याचा त्रास होणार याची सर्व काळजी आम्हीही घेणार आहोत। आणि हे घेतल्यानंतर आज फक्त शासनाला मायबाप जनते थ्रू हा मेसेज जावा की खरोखरच यांची मागणी रास्त आहे, ही मागणी तिथपर्यंत पोहोचावी। या पद्धतीनं माननीय आप्पासाहेब शिंदे जे अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आहेत ते वेळोवेळी या गोष्टी आपल्या म्हणजे सरकारपर्यंत पोहोचत आहेत। या पद्धतीनं आम्ही आज सर्व खासदार साहेबांना वगैरे निवेदनं देऊन गेले 8-15 दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाची रूपरेषा आखत आहोत। त्या पद्धतीनं आजचा हा दिवस आज आंदोलनाचा सुरू झालेला आहे आणि आज हे आंदोलन आम्ही बंद, एक दिवसीय बंद हा पुकारलेला आहे। जर समजा आमच्या मागण्याचं शासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर हा बेमुदत ही बंद आम्ही करणार आहोत। आणि त्या पद्धतीनं आपण सर्वजण तुम्हाला सांगतो, सोनं जर 1 लाख रुपये तोळा असेल तर 50,000ला कोणते त्याचं ते सोनं असू शकतं का मला सांगा। औषधाचं पण तसंच आहे। औषधं ही त्या पद्धती औषधाची किमती ह्या NPPA नॅशनल प्राइसिंग अथॉरिटी आणि ड्रग्ज प्राइस कंट्रोल अंडर DPCO अंडर ठरली जातात। शासनच औषधाच्या किमती ठरवतं। मग औषधाचा किती डिस्काउंट द्यायचा आणि काय द्यायचा हे आमच्या हातात नाही। हे जर औषधं त्याच्याहीपेक्षा शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा जर कोण कमी विकत असेल तर ती औषधं त्या दर्जाचे असतील का याचा विचार करावा आणि हे जनतेपर्यंत आम्हाला पोहोचवणं, ह्या 2 मागण्या करून आम्ही आज हे बंदचं नियोजन केलेलं आहे। आणि हा बंद यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे। 100% सातारा शहरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये हा बंद यशस्वी झालेला आहे। धन्यवाद। त्यासाठीच आम्ही आज जे काही आपले खासदार आहेत, जे आमदार आहेत, जे प्रशासन आहे, त्यांना सगळ्यांना आपण निवेदन देऊन याकडे लक्ष देण्यासाठी म्हणून आज आम्ही हे बंदचं हे पुकारलेलं आहे। आज 20 तारखेला अखिल भारतीय व राज्यस्तरीय संघटनेने जो हा बंद पुकारलेला आहे, हा बंद हा कुठल्याही परिस्थितीमध्ये जनतेच्या विरोधात नाही तर जनतेच्या मध्ये चांगल्या पद्धतीची औषधं जावो, जनतेला कुठली बनावट औषधं न मिळो। ऑनलाईनमध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला कायद्याने सगळे कायदे आहेत सामान्य केमिस्टला, त्यातला एकही कायदा त्यांना पाळला जात नाही। त्यांना विदाऊट प्रिस्क्रिप्शन, विदाऊट हे सगळे हे औषधं मिळतात। आणि ऑनलाईनमध्ये अतिशय विचित्र पद्धतीनं गर्भपाताची औषधे असेल, झोपेची औषधे असेल, नार्कोटिक्स औषधे असेल, कुठल्याही विदाऊट प्रिस्क्रिप्शन देऊन यांना औषधे मिळतात। ह्यामुळं तरुण पिढी कारण नसताना बर्बाद होते। या सगळ्याचा विचार करून ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननी शासनाकडे वेळोवेळी ह्या मागण्या केल्या। गेले 6 वर्ष चर्चा चालू आहे, पण जाणून बुजून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं आहे। आणि हा कुठल्याही परिस्थितीत जनतेचा हा त्रास वाचवण्यासाठी व न्याय मिळवण्यासाठी म्हणून हा अखिल भारतीय बंद आज पुकारलेला आहे। या बंदमध्ये कुठेही जिल्ह्यामध्ये कुठल्याही रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण प्रशासनाला सगळी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे। जी काही दुकानं आपण उघडी ठेवणार आहे त्या दुकानांची आपण लिस्ट प्रशासनाला दिलेली आहे। आमच्या सर्व तालुका अध्यक्ष, तालुका प्रेसिडेंट सेक्रेटरीला कल्पना दिलेल्या आहेत की कुठल्याही ग्राहकाची अथवा कुठल्याही रुग्णाची हेळसांड होता कामा नये, त्या पद्धतीने नियोजन आहे। आज आंदोलन अंतिम टप्प्यात आहे। गेले 8 दिवस आमचं आंदोलन चालू आहे। काळ्या फिती पहिल्यांदा आम्ही लावल्या। आज मोर्चाद्वारे आम्ही आमचं संपूर्ण जे काही म्हणणं आहे ते प्रशासनामार्फत कलेक्टरना आज देत आहे। आणि हे मला सांगायला आनंद होतो आहे की जिल्ह्यात आत्ता 100% बंद यशस्वी आहे। सकाळपासून आम्ही रिपोर्ट घेतले। आम्हाला आमच्या चॅनलमध्ये नसणारे सुद्धा मेडप्लस असो, वेलनेस असो, या जेनेटिक ह्या सगळ्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य यात केलेलं आहे। हा बंद 100% यशस्वी होणार आहे आणि आमच्या संपूर्ण वेदना ह्या प्रशासनामार्फत पंतप्रधानांपर्यंत जातील आणि पंतप्रधान याचा चांगल्या पद्धतीनं विचार करून आम्हाला हे दोन्ही जे कायदे आहेत
ते कायदे रद्द करतील अशी अपेक्षा आपल्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे व्यक्त करतो. आपण सगळेजण इथं आलात, आपल्यालाही धन्यवाद देतो आणि थांबतो.